नाही आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलतायत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही। काही उद्योजक आहे ते असं म्हणतात की महाराष्ट्रात राहूनही आम्ही मराठी शिकणार नाही, अशा व्यक्तींचं, अशा उद्योजकांचं काय करायचं? असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही। मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे। मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी। मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण। हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत। एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही। गुजरात पर प्रेम उनको आप क्या जवाब देंगे? देखिए, मैं याद दिलाना चाहता हूँ, इससे पहले भी चिकोड़ी में जिस समय छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा का अनावरण हो रहा था, उस समय आदरणीय शरद पवार जी ने जय महाराष्ट्र जय कर्नाटक कहा था। उसका अर्थ ये होता है क्या कि शरद पवार जी को कर्नाटक ज्यादा प्यारा है और महाराष्ट्र प्यारा नहीं है? हम लोग जहां जाते हैं वहां के लोगों को जो अच्छा लगता है ऐसी बात हम लोग करते हैं, सभी नेता करते हैं। अब गुजराती समाज में जाने के बाद जय महाराष्ट्र और जय गुजरात कहा, तो मुझे लगता है कि इसमें इतना बवाल करने की आवश्यकता नहीं है। हम एक भारत के लोग हैं, हम सारे लोग भारतीय हैं। हमको पहला अभिमान महाराष्ट्र का होना चाहिए, पर इसका मतलब यह नहीं है कि दूसरे राज्यों के प्रति हमको कोई गुस्सा हो या उनके प्रति हमारा कोई तिरस्कार हो। और पाकिस्तान के प्रति तिरस्कार समझा जा सकता है, पर बाजू के राज्यों के प्रति तिरस्कार तो नहीं हो सकता है ना। इसलिए मुझे ये लगता है कि कहीं से भी इस वाक्य के माध्यम से शिंदे जी के महाराष्ट्र प्रेम पर अगर कोई प्रश्न चिन्ह लगाता है तो बहुत संकुचित विचार वो कर रहा है। आदित्य ठाकरेंना सुनावलंय की तुम्ही सातत्याने या भाषिक वादावरती राजकारण केलेलं आहे, तुमची मुलं मात्र इतर शाळांमध्ये शिकतात। काँग्रेस नेते ते काय बोलले मला माहिती देखिए, मीरा रोड की घटना के तुरंत बाद एफआईआर भी दाखिल हुआ और कार्रवाई भी हुई है। इस प्रकार से कोई भाषा के आधार पर गुंडागर्दी करेंगे तो हमारी सरकार उनको छोड़ेगी नहीं, उनके ऊपर कार्रवाई करेगी। मैं वापस कह रहा हूं, स्वभाषा का अभिमान होना चाहिए, मातृभाषा का अभिमान होना चाहिए, पर उसको आगे करके अगर कोई गुंडागर्दी करेगा तो सहन नहीं किया जाएगा। नाना पटोलेंना दिल्लीच्या दबावाची सवय आहे, सोनियाजींच्या, राहुलजींच्या दबावाची सवय आहे, त्याच्यामुळे त्यांना सगळीकडे असाच दबाव दिसतो। मी त्यांना सांगू इच्छितो, ही काँग्रेस नाही, ही भाजप आहे। त्याच्यामध्ये सातारामधले जे व्यक्ती आहे माथाडी कामगारांनी करोडो रुपयांची प्रॉपर्टी केलेले दिसून येते, गोरगरिबांचे पैसे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतले गेलेले आहेत, त्याची तक्रार सुद्धा दाखल झाली। इन्क्वायरी कशा स्वरूपात होईल काय असेल? असं आहे की आता माझ्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही, पण प्रवीण दटकेंनी जे मांडलेलं आहे त्याची माहिती घेऊन निश्चित असं कोणी केलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। मराठी लोगों का तूफान खड़ा होगा और सरकार को अरे भाई, उनके मन में एक प्रकार से ये भावना है कि वही मराठी है। वो मराठी थोड़ी, हम भी मराठी है, हमको भी मराठी चुनकर देते हैं। हमको जो इतने वोट मिले 51% मराठी लोगों ने वोट दिए हैं, इसलिए केवल वो मराठी नहीं है, उनमें मन से संशय निकाल देना चाहिए। मराठी हमारे पीछे है और हमारे साथ रहेंगे। युतीमध्ये आणि 2016-17ला भाजप सोबत जाण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात झालेला होता, सुनील तटकरे असं म्हणत आहे। ते खरंच आहे। सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत। या संदर्भात
जे अडचणीचे मुद्दे आहेत त्या चर्चेतनं मार्ग काढणार आहोत. आणि आता मी आपल्याला सांगतो की जे काही मला संकेत मिळत आहेत त्यात सांगलीपर्यंत तर जवळपास 60 ते 70% जागा बिना कुठल्या आंदोलनाची आम्हाला मिळेल. 20-30% जागेकरता आम्हाला थोडी चर्चा करावी लागेल आणि ज्या काही शंका आहेत शेतकऱ्यांच्या त्या आम्हाला दूर कराव्या लागतील, त्या आम्ही दूर करू. कोल्हापूरच्या संदर्भातली जी काही अलाइनमेंट आहे त्या संदर्भात आमचा कुठली बेस्ट अलाइनमेंट असेल असा आमचा प्रयत्न चाललेला आहे. कोल्हापूरमध्येही आता मोठ्या प्रमाणात लोक आम्हाला भेटतायत, जमीन घ्या म्हणून म्हणतायत, तशी निवेदनं देत आहेत. त्यामुळे शक्तीपीठ मार्ग हा काही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचा इगो सॅटिस्फाय करण्याकरता करायचा नाहीये. हा मार्ग मराठवाडा आणि राज्यातले सगळे दुष्काळी जिल्हे यांच्याकरता वरदान ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटनातनं रोजगाराची निर्मिती आणि जसं मी सांगितलं की शक्तीपीठ महामार्गामध्ये प्रत्येक 100 किलोमीटरमध्ये 500 ते 1000 शेततळे आम्ही तयार करणार आहोत. सगळ्या जेवढे नाले आहेत या नाल्यांना ब्रिज कम बंधारा आम्ही तयार करणार आहोत. त्यामुळे जलसंवर्धनाचा देखील हा महामार्ग असेल. मोठ्या प्रमाणात याच्यातनं सौर ऊर्जेची निर्मिती आम्ही करणार आहोत. त्यामुळे ग्रीन अशा प्रकारचा हायवे की ज्यातनं जो दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागाला मदत होईल. ज्यावेळी आम्ही समृद्धी महामार्ग केला याच्यापेक्षा जास्त विरोध लोकांनी केला आणि लोकांपेक्षा नेत्यांनी केला, पण आज ते सगळे समृद्धी महामार्गावर प्रवासही करतात आणि समृद्धी महामार्गाची त्या ठिकाणी प्रशंसाही करतात. त्यामुळे कुठलंही नवीन काम हातामध्ये घेतलं तर लोकांमध्ये गैरसमज असतात, त्यामुळे त्याला विरोध होतो. पण विरोधाकरता जर आपण या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद केले तर महाराष्ट्राचा कधीच विकास होणार नाही. त्यामुळे लोकशाहीमध्ये ज्याला अधिक लोकांचा पाठिंबा आहे ती गोष्ट ही केली पाहिजे आणि या महामार्गाला अधिक लोकांचा पाठिंबा आहे. काही राजकीय लोक हे जाणीवपूर्वक राजकारण आणून त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे त्याला नेण्याचा प्रयत्न करतायत, पण जनता आम्हाला साथ देईल. जेव्हा लोकशाही संवाद चर्चा सुरू होती त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करावी, शेतकऱ्यांची चर्चा करावी, आमचाही या महामार्गाला पाठिंबा असेल. तुम्ही वेळ देणार का? पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांना आम्ही वेळ देऊ आणि जे विरोधात आहेत त्यांचे म्हणणं ऐकून. सर विषय आप लेकर आ रहे हैं, इसको लेकर विपक्ष का कहना है कि हम इसका विरोध करेंगे, आप जनता की स्वतंत्रता पर आघात करने वाले इस बिल के जरिए. देखिए, अब इसको जो विरोध है ये केवल राजनीतिक विरोध रहा है, क्योंकि जो ज्वाइंट सिलेक्ट कमेटी है इसमें क्लॉज बाय क्लॉज इसके ऊपर चर्चा हुई और कुछ भी ऑब्जेक्शनेबल उसमें कोई निकाल नहीं पाया. हाँ, कुछ 2-3 उन्होंने चेंजेस मांगे थे वो कर दिए हमने. इसलिए अब ज्वाइंट सिलेक्ट कमेटी ने एक मत से दिया है. एक भी ज्वाइंट सिलेक्ट कमेटी में इसका जो रिपोर्ट आया है उसमें एक भी डिसेंट नोट नहीं है. देयर इज नो डिसेंट नोट. इसलिए हम लोग इसको लाएंगे और इसको मंजूर करेंगे. सुरक्षा घेतली.
लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। तरुणांच्या ताटातील वाटा चोरला कोणी? महाआघाडी सरकार असताना महाराष्ट्र शासनाने प्रत्येक तालुका शहराला क्रीडा संकुल बांधण्यासाठी 1 कोटी निधी दिला। इतर ठिकाणी हे संकुल पूर्ण झाले, पण अंमळनेर आणि धरणगावचे मात्र अर्धवट बांधले गेले। अंमळनेर संकुलची क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ईश्वर पाटील यांनी शोधून काढले की येथे पूर्ण संसाधने न देता घाईघाईने लोकार्पण करून टाकले। त्यामुळे येथे 1 गोडाऊन आणि 1 हॉल या व्यतिरिक्त काहीच सुविधा आणि संसाधने नाहीत, आणि म्हणून आम्ही जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्याकडे गेलो, तर ते बहु ठिकाणावर नाहीत। आम्ही त्यांच्या मुव्हमेंट रजिस्टरची मागणी केली, तीही दिली गेली नाही। मस्टरवर 9 नावे आणि इतर 1004 माणसे। अंमळनेरचे तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी इथे बसून कॉम्प्युटरवर बसून बोटं घालत होते। आम्ही अंमळनेर क्रीडा संकुलची वर्क ऑर्डर आणि एस्टिमेट प्रत मागितली। त्यांनी सार्वजनिक बांधकामकडे बोट दाखवलं, म्हणे याबाबत आमच्याकडे काहीच माहीत नाही। भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती लपवली, बरे झाले डोनाल्ड ट्रम्पकडे बोट दाखवलं नाही। मी स्वतः खासदार स्मिता वाघ यांच्याकडे तक्रार केली, तर बघू पाहू असं उत्तर दिलं। तीच तक्रार आमदार अनिल पाटील यांच्याकडे केली, तर म्हणे मी आजारी आहे। मग क्रीडा अधिकारीला फोन करू, ते तर करू शकतात की नाही? आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र जागृत जनमंच अंमळनेरचे आमदार आणि तरुणांना मेसेज देऊन क्रीडा संकुल ठिकाणी गेलो, तर तेथेही कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी न पाठवता आमदार अनिल पाटील यांनी काही माहिती नसलेली पोरं पाठवली। म्हणे आमच्या आमदारांचे रोड रस्ते पाहत मुद्दा विचलित करण्याचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून भ्रष्टाचाराचे पाप उघडकीस येऊ नये। पण पाप उघडकीस येणारच। तरुणांसाठी सरकार पैसा देते आणि अधिकारी आमदार खासदार असे संगनमताने हडप करतात। कोणी तक्रार केली तर आमदारांची पोरं पाठवली जातात। फडणवीस म्हणाले एकालाही सोडणार नाही, तर मग यांच्याकडून काही पैसे घेऊन सोडलेत का? अजित पवार, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, विजय गावित, तटकरे, सुधाकर बडगुजर यांना फुकट कडेवर घेतलंय का? फडणवीस हे राजकारण करीत नसून राजकारणाचा धंदा करत आहेत। जास्त माल जमा करून विजय मल्ल्यासारखे इंग्लंडमध्ये पळून जाण्याचा विचार तर करून ठेवला नसेल? पळून जाताना विमानातील इंधन पण पाणी नसेल याची काळजी घ्यावी। जर फडणवीस एकाही चोरावर कारवाई करत नसतील तर तसे त्यांचे नियोजन असण्याची शक्यता आहे, आणि म्हणून त्यांनी ग्रह खाते स्वतःकडे दाबून ठेवले आहे। नरेंद्र मोदी यांचे ना खाऊंगा ना खाने दूंगा हे घोषवाक्य त्यांनी उलटे केले, तुम भी खाओ हमें भी खिलाओ। आणि याचमुळे तरुणांची आर्थिक अवस्था वाईट आहे। नोकरी नाही, लग्न नाही, फक्त आमदारांनी दिलेल्या दारू आणि मटणवर किती दिवस तक धरणार आहात? यासाठी तरुणांनो, तुम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे अनुकरण करावे लागेल। सर्वच क्रीडा संकुलांमध्ये कसरत करणाऱ्या तरुणांनो, राज्यात देशात संपत्तीपेक्षा गरजेपेक्षा डबल आहे, पण अधिकारी आमदार खासदार तुमच्या वाट्याला येऊच देत नाहीत। ते चोरी करून पगार आणि मानधनापेक्षा डबल सरकडत आहेत। आत्ता शाळा कॉलेज विद्यापीठात याचा अभ्यास सुरू करावा लागेल। आमच्या ताटातील वाटा चोरला कोणी? करतील आणि पोलीस मिलिटरी किंवा इतर क्षेत्रामध्ये ते काहीतरी त्याचा उपयोग होईल। आणि म्हणून आज अंमळनेरमध्ये अशी माहिती मिळाली की इथे पैसे मिळाले आहेत, पण ते जिल्हा क्रीडा जे अधिकारी आहेत नाईक याचं काही उत्तर देत नाही की तुम्ही इथं काय काय देणार आहात। इन फॅक्टमध्ये आमदाराचं काम आहे पैसा मंजूर करणं, पण अधिकाऱ्याचं काम आहे की ते एस्टिमेटनुसार काम करून घेणं। आता ती कामाची जर पूर्तता झाली नसेल तर आम्ही जे लोक जे आहेत तरुणांच्या हितसंबंधी म्हणून या ठिकाणी आलो असता इथं या लोकांनी असं सांगितलं की आमचं एवढं जे काम झालेलं आहे एवढं आमच्या पोरांसाठी पुरेसं आहे, पण त्यांना अजून आयडिया नाही आहे की आपला अजून पैसा पडलेला आहे, त्याच्याने काय काय सुविधा होऊ शकते, काय काय साधनं मिळू शकतात, याच्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे। आणि इन फॅक्टमध्ये आम्ही जे या ठिकाणी आलो आहे, जरी तुम्ही प्रश्न केला की मग आधी कुठे गेले होते,
आता जेव्हा काम सुरू होईल तेव्हाच चौकशी होते, जेव्हा काम अपूर्ण राहील तेव्हाच माणूस प्रश्न करतो, पण जर हे काम कंप्लीट झालं तर तेव्हा कोणीही प्रश्न करत नाही. जसं तुमचा नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. गौरवास्पद अभिमानास्पद बाब. गोविंदनगर परिसरातील श्री नंदकिशोर एकनाथ कोठावदे आणि त्रिवेणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ ज्योतिताई कोठावदे यांचे द्वितीय चिरंजीव पंकज नंदकिशोर कोठावदे यांची पंचायत ही मालिका सध्या वेबसिरीजमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे. या मालिकेच्या 4ही सीझनमध्ये पंकजने क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणजे सर्जनशील निर्माता म्हणून काम केलं आहे. ॲमेझॉन प्राईमच्या समूहामध्ये वेबसिरीजसाठी कलात्मक किंवा रचनात्मक कामासाठी पंकजने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पंचायत ही एक उत्कृष्ट विनोदी नाटक वेबसिरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे. मालिका तिच्या साधेपणा, विनोद, उत्तम अभिनय आणि लक्षवेधी संवादांमुळे लोकप्रिय झाली आहे. सिरीजची कथा आणि पात्रे अतिशय नैसर्गिक आणि संबंधित आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना ती आपलीशी वाटते आहे. यापूर्वीच तिचे 3 सीझन प्रदर्शित झालेले आहेत. आता सीझन 4 आलेला आहे. पंकज, तुझं अभिनंदन. भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या वेब शो पंचायतच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केल्याबद्दल खूप अभिमान वाटतो. आम्हा नाशिककरांकडून भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे. अखेर तो बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सिन्नर प्रतिनिधी सुरेश इंगळे यांच्याकडून. मागील बऱ्याच दिवसापासून सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात बिबट्याचा वावर होता. गोंदे शिवारात शुक्रवारी दिनांक 20 सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास शेतात काम करून घरी परतणाऱ्या एका महिलेसमोर तिच्या 4 वर्षाच्या मुलीला बिबट्यानं उचलून नेलं आणि त्याआधीसुद्धा एका मुलाला त्याच्या दारातून बिबट्यानं उचलून नेलं होतं. तेव्हापासून वन विभागाचे कर्मचारी त्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु ते यशस्वी झाले नव्हते. परंतु आज रोजी अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्याने त्या बिबट्याला पिंजऱ्यात अडकवण्याचे यश आले. त्यामुळे गोंदे आणि परिसरातील नागरिकांनी सुट्टीचा श्वास घेतला. 260च्या प्रस्तावाच्या वेळी सध्या फॉर्म मध्ये घेऊया. ते आजच तुम्ही बघितलं असेल की सत्ताधारीचा काल प्रस्ताव झाला. आज विरोधी पक्षांकडनं देखील 260ची चर्चा. शेतकरी, विशेषतः कामगार आणि शिक्षक आणि इतर समाजातले जे घटक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी केलाय. परंतु विरोधी पक्ष नेते बोलताना समोर कुठचेही मंत्री नाहीये. पर्यावरण मंत्री दुसऱ्या प्रश्नासाठी आले होते म्हणून बसून राहिले आणि म्हणून आम्ही सभापती महोदयांना विनंती केली की तुम्ही हे स्थगित करा, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बोलवा. कारण वारंवार अशा महत्वाच्या चर्चा होत असताना मंत्री तर येतच नाही, राज्यमंत्री पण येत नाही. पण तुम्ही बघितलं असेल त्यांचे सचिव, उपसचिव हे जे बसले पाहिजे हा नियम आहे. एक रोस्टर तयार केला जातो तर त्यावेळी त्या मंत्र्यांनी हजर राहिलं पाहिजे. ते न राहिल्यामुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्याचं काम केलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर ही चर्चा ही या निमित्ताने निर्माण झाली. आज तुम्ही बघितलं असेल की एक पुण्यामध्ये एक बातमी फिरते, त्याच्यात परत त्याच्यातला काउंटर व्हिडिओ काही लोक आमच्या नेत्यांच्या बाबतीत देण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं हा केवळवाणी प्रयत्न. एक लक्षात तुम्ही घ्यायला पाहिजे,
आमचा व्हिडिओचा संदर्भ काय आम्हाला माहित नाही, कुठे त्यांनी केलेला आहे हेही आम्हाला माहित नाही, तुमच्या मीडियाकडनं आलेल्या किंवा कोण लोकांकडनं आलेला माहित नाही. कुठच्या तरी एका चॅनलला त्यांनी देऊन हा व्हिडिओ व्हायरल करण्याचं काम केलेलं आहे, ज्यामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी एका राज्याच्या बद्दल बोलतायत. परंतु प्रश्न असा येतोय, तो व्हिडिओ कुठचा आहे, त्यांच्या समोर लोक कोणचे आहेत, आणि तुम्ही बघितलं असेल त्या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पार्टीचे बॅनर्स पण दिसत आहेत. म्हणजे हा राजकीय पक्षाचा कार्यक्रम होता आणि कदाचित माझ्या माहितीप्रमाणे तो गुजरातमध्ये असावा किंवा कुठेतरी त्या परिसरामध्ये असावा, आणि त्याच्यात मोदीजी आणि इतर नेते हे मला असं वाटते की सर्व मंडळी त्या व्यासपीठावरती होती. उद्या समजा राज्यातले जर कुठचा दुसरा नेता आला तर त्या राज्यामध्ये जय महाराष्ट्र बोलणारच, आणि मग जर त्यावेळी जर आम्ही जर तिकडे कुठेतरी गेला असेल तर तो प्रचाराचा त्यावेळी असलेला जो भाग असेल निवडणुकीच्या प्रचाराला, त्या राज्यामध्ये जर समजा तरी लोकसभा असेल विधानसभा असेल तेव्हाचं मला माहिती बोललं तर. परंतु आज तुम्ही बघितलं असेल जे म्हणत होता तेच होटामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्र्यांकडे आलेले आहेत. उपमुख्यमंत्री पद हा एक वैधानिक पद आहे. अशा व्यासपीठावरती जिकडे देशाचे केंद्रीय मंत्री होते, राज्यातले सर्व राज्यमंत्री किंवा त्या खात्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री होते, अनेक जण अशा व्यासपीठावरती बसत असताना त्यांच्यातला जो प्रेम आहे तो बाहेर आलेला आहे. आणि मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे, त्यांनी शेरोशायरी केली किंवा त्यांनी सांगण्याचं काम केलं, पण त्या ओघामध्ये त्यांच्या मनात जे होतं ते फुटावरती आलेलं आहे आणि हे तुम्ही दाखवलेलं आहे. त्यातूनच हे आपल्याला दिसते की महाराष्ट्राची गळचेपी हे आम्ही जे बोलतोय. न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. पाचोरा तहसीलमध्ये शेतरस्ता परिषद. पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतरस्त्याबाबत अनेक तक्रारी तहसीलदार साहेबांकडे आल्या आहेत. जेथे एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याचा रस्ता होता, तो रस्ता आता संबंधित शेतकऱ्यांनी बंद केला. कोणी मुरुमाचा भराव टाकला, कोणी दगडांचा भराव टाकला, कोणी JCBने चारी खोदली, कोणी माणूस बैलगाडी जाणे बंद केले. यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेती पेरणं अवघड झालं आहे. आपल्याच गावचा, आपला शेजारी, आपलाच भाऊबंद जेव्हा शेतात जाण्याचा रस्ता अडवतो तेव्हा नीतिमत्तेचा ऱ्हास झाल्याचं दुःख होतं. एक वृद्ध महिला आत्महत्येचा प्रस्ताव घेऊन आली होती. यावरून या समस्यांचं गांभीर्य लक्षात येतं. 2 वर्षांपासून काही प्रकरणे प्रलंबित होती. काहींना रस्ता नाकारला. म्हणून आम्ही पाचोरा तहसीलदार समोर आज शेतकऱ्यांना बोलून कागदपत्र घेऊन आमनेसामने बैठक घेतली. तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेबांनी पूर्ण 2 तास वेळ देऊन प्रत्येक शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासली, अडचणी ऐकून घेतल्या, स्थळाची पाहणी केली, मंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जेथे बदमाशी करून रस्ता अडवला आहे तेथे पोलिसांकरवी रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. सोबतच अव्वल कारकून श्री कांबळे यांनी शेतकऱ्यांची तक्रारी, अर्ज, गाव नाव, गट, फोन नंबरची नोंद घेतली. या परिषदेत शेतकऱ्यांना सरळ तहसीलदार बनसोडे साहेब यांच्याशी समस्या मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. कोणालाही टाळलं नाही, कोणालाही अडवलं नाही, खेकसले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास वाटला. आपले ऐकून घेणारे अधिकारी आहेत, रस्ताही मिळेलच. पाचोरा तालुक्यातील नाचनखेडे येथील श्री गुलाबसिंग पाटील यांनी तक्रारदार शेतकऱ्यांना फोनवर आवाहन करून बोलवलं. त्यामुळे आपली समस्या सोडवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली. या कामी राकेश वाघ यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवलं. आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच आणि शेतकरी बांधवांनी तहसीलदार बनसोडे साहेबांचे आभार मानले. शिवराम पाटील 92 70 96 31 22 महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव. हार्दिक अभिनंदन.
नाशिक महानगरपालिकेचे नवीन सहआयुक्त म्हणून माननीय श्री श्यामगिरी गोसावी साहेब यांची झालेली नियुक्ती ही सर्व गोसावी समाजासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. साहेब, आपल्या उज्ज्वल यशाबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या नेतृत्वाखाली नाशिक शहराचा सर्वांगीण विकास हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. स्वागतोत्सुक शुभेच्छुक श्री कैलास गंगागीर गोसावी, गोसावी सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. श्री किशोर रामभाऊ भारती, गोसावी सेना अध्यक्ष नाशिक. श्री योगेश गोसावी, MSCB गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. श्री शशिकांत गोसावी, कॉन्ट्रॅक्टर नाशिक रोड. श्री शशीभाऊ राऊत, कॉन्ट्रॅक्टर नाशिक. तसेच सर्व नाशिक जिल्ह्यात जास्त भोसे समाज अध्यक्ष अनुप गोसावी, विजय भारती, संजय दत्त गोसावी, नाशिक रोड. सूर्यभान गोसावी, माजी अध्यक्ष महिला कार्यकारिणी प्रतिभा गोसावी, पुष्पा गोसावी, लता गोसावी, कविता गोसावी, सर्व महिला कार्यकर्त्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाशिक कवी संस्थेचा विशेष उपक्रम, कवींना स्थान, कवींचा सन्मान. पंढरीच्या वाटेवर साहित्याचा मी एक वारकरी. नाशिक कवी संस्थेच्या माध्यमातून गेली 23 वर्षांपासून सातत्यानं प्रत्येक महिन्याच्या 4थ्या रविवारी काव्यमेळा संपन्न होतोय आणि यामध्ये ज्येष्ठ, श्रेष्ठ कवी ते नवोदित कवींपर्यंत सगळेच जण सहभागी होत असतात. जून महिन्याच्या कवी मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून तसेच एक कवी म्हणून उपस्थित राहण्याचे परमभाग्य मला लाभले. अनेक कवींनी काव्य वाचन केल्यानंतर त्यांचा निकाल जाहीर करून त्यांचा सन्मानही करण्याचे भाग्य पदरी पडले. खूप चैतन्य आणि खूप ऊर्जा मिळाली. माझ्या नुकतेच प्रकाशित झालेल्या ज्योतिर्गमय या काव्यसंग्रहातील अनाथ आणि मी एक वारकरी या कवितांचं मी वाचन केलं. ज्योतिर्गमय हा काव्यसंग्रह भेट म्हणून सन्माननीय कवींना भेट देऊ केला. नाशिक कवी या संस्थेचे माननीय सुभाष सबनीस, माननीय बाळासाहेब गिरी, माझ्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी श्रीकांत पूर्णपात्रे उपस्थित होते. या मेळाव्यातून कवींनी सादर केलेल्या कवितेच्या माध्यमातून साहित्याच्या या वाटेवरी एक वारकरी म्हणून पांडुरंगचरणी माथा टेकवण्याचा सतत चालत राहण्याची शक्ती आणि आशीर्वाद या कार्यक्रमातून प्राप्त झाला. म्हणूनच सगळ्यांच्या ऋणात राहावं असं सदैव वाटतं. जय भारत, जय मानव. आपला डॉक्टर प्रकाश सुखदेव कोल्हे, संस्थापक, मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था, नाशिक. म्हणून विषमुक्त शेतीसाठी एकत्र येऊन काम करायला हवं. राहीबाई पोपरे, नाशिक. दिनांक 3. प्रतिनिधी. मी अडाणीबाई, पण मला एवढं कळतं की मातीला जपलं तर माती तुम्हाला जगवते आणि म्हणून विषमुक्त शेतीसाठी सारे एकत्र येऊन काम करत राहायला पाहिजे. कॅन बायोसिसचे हे उत्पादन आधुनिक शेती करायला खरंच उपयुक्त आहे, असं मत पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केलं आहे. कृषी क्षेत्रातील कॅन बायोसिसच्या इम्पोर्टेड वॉटर सोल्युबल प्रोफा
तसेच नीम प्रणालीतील विविध 15 उत्पादनांचे लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळेस त्या बोलत होत्या आणि यावेळेस त्यांनी आपल्या मनोगतातून मातीचे स्वास्थ्य आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख उद्याच्या भविष्याला करून दिली. यावेळी ॲग्रोवनचे संपादक आणि संचालक आदिनाथ चव्हाण, फार्म DSS ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड संस्थापक डाळिंबरत्न बाबासाहेब गोरे, पुण्याचे प्रिन्सिपल सायन्सचे डॉक्टर सुजॉय साहा, डी सँगोजचे मुख्य समूह माहिती अधिकारी जेम फ्रांको आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानिटकर यांनी म्हटलंय, रोफा म्हणजे रिअल ऑप्टिमाइज फर्टिलायझर ॲप्लिकेशन असलं तरी माझ्यासाठी आर म्हणजे शेतकऱ्यांची रिस्पेक्ट आणि रोफा हे फ्रान्समधील तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करून देण्यासाठी कॅन बायोसिसने डी सँगोज कंपनीसोबत करार केलेला असून या श्रेणीतील 12 उत्पादने पूर्णतः पाण्यात विरघळणारी सर्व फळबागा आणि भाजीपाला पिकांसाठी कुठल्याही हवामानात प्रभावी आहेत. नीम श्रेणीतील सर्व गुणवत्तापूर्ण उत्पादने विषमुक्त कृषी क्षेत्रात क्रांती आणणारी आहेत. त्यामुळे कॅन बायोसिसने आता जगाला शाश्वत शेतीचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध करून दिला असल्याची भावना मंचावरील उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार इन्कमिंग चालू आहे. नाशिकमध्ये पक्षप्रवेशाचा जणू काही धडाकाच लागलाय. सुधाकर बडगुजर, गणेश किते, सुनील बागुल, मामा राजवाडे, अनेक नगरसेवक कार्यकर्ते यांचा जोरदार धडाकेबाज प्रवेश भाजपमध्ये होताना दिसतो आहे. सलीम कुत्ता याच्यावर केलेले आरोप, गेल्या निवडणुकीत भाजपने केलेली गद्दारी, पक्ष सोडून निवडणुकीसाठी पक्ष बदलणारे कार्यकर्ते, गंभीरपणे दाखल असलेले कार्यकर्ते, अशा सगळ्यांनाच भाजपमध्ये खुला प्रवेश मिळताना आपण पाहत आहोत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नाशिकमध्ये सुपडा साफ झालेला आहे आणि तरीही शिवसेना पक्ष संपत नाही अशी चर्चा नाशिकमध्ये जोर धरू लागली आहे. येत्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सगळ्यांचा प्रवेश होताना दिसतो आहे. मात्र भाजपवर आता जनसामान्यांनी टीका करू लागलेला आहे. फेसबुकवर तर एका सामान्य नागरिकाची आलेली प्रतिक्रिया काय आहे बघूया. सगळ्यात चुकीचे किंवा सगळ्यात कमनशिबी कोणी असेल कार्यकर्ते ते भाजपचे. काय होतं भाजपच्या कार्यकर्त्यांचं नाशिकमध्ये तरी मी पाहिलेलं आहे, खासदारकीला जीव तोडून मोदी आगे बढो हम तुम्हारे साथ है, फुल जीव तोडून आणि जे विरोधक आहे ना त्यांच्या म्हणजे एवढ्या बलाढ्य विरोधकांचा विरोध करून जीवाची बाजी लावून प्रचार करून फार लोक त्यांना अंधभक्त म्हणतात, काय म्हणतात, सगळ्या गोष्टी ऐकून खासदारकीला प्रचार करता. ठीक आहे, सेम गोष्ट रिपीट आमदारकीला होती. आमदारकीला तर स्थानिक लेवलवर इतका विरोध असतो त्यांना, शिवसेना इतर सगळे पक्ष मिळून त्या भाजपच्या कार्यकर्त्यांची फार तुडाव करतात. समोर मोठमोठे नेते राहतात, त्यांच्या समोर हे काही सपोर्ट नसलेले कार्यकर्ते छाती ठोकपणे फार एकदम कष्ट करून भाजपचे कार्यकर्ते काम करतात. पण जेव्हा नगरसेवक पद येतं, ज्या खासदारांच्या माणसांच्या विरोधात यांनी छाती आणि यांची आपटलेली असती, ज्या आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या समोर यांनी ज्यावेळेस यांच्या शेजारी उभं राहिलं कोणी नसतं, त्यावेळेस त्यांनी जीवाचा पार रान करून ज्या खासदारांच्या कार्यकर्त्यांच्या समोर लढलेले असतात, तेच आमदार खासदारचे कार्यकर्ते नगरसेवकाच्या वेळेस भाजपमध्ये प्रवेश करतात आणि यांच्या बोकंडी येऊन बसतात.
मग यांनी काय केलेलं असतं, 2 वेळेस यांचा विरोध केलेला असतो आणि आता ते परत यांच्या बोकंडे आले तर यांना त्यांचाच प्रचार करायला लागतो. बरं, ते आलेले पण इतके हुशार राहतात, निवडून आले तर सोबत राहतात, निवडून नाही आले का परत निघून जातात. म्हणजे मागच्याच वेळेस घ्या, वसंत गीते आणि सुनील बागुल नगरसेवकच्या वेळेस भाजपमध्ये आले, वसंत गीतेंच्या मुलांना उपमहापौर पद, बागुलांच्या आईंना उपमहापौर पद भेटलं. सामान्य कार्यकर्त्याला गाजर आणि केळ भाजपच्या याच्या व्यतिरिक्त काहीच नाही भेटलं. ज्या दिवशी महापौर पद गेलं त्या दिवशी हे दोघंही निघून गेले, कोलून गेले, भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कोलून गेले. आणि आता परत तीच गोष्ट येत्या नगरपालिका जवळ आल्यावर यांनी घेतले. गणेश गीतेच्या विरोधात छाती ठोकपणे लढणारे भाजपचे कार्यकर्ते आता गणेश गीतेला साहेब म्हणायला लागले. सलीम कुत्त्याच्या विषयावरून रस्त्यावर कुत्र्यासारखे लढणारे भाजपचे कार्यकर्ते आज सुधाकर बडगुजर साहेबांना प्रचारक त्यांना फिरायला लागले. म्हणजे किती 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 मूर्ख आहे नाशिक भाजपचे कार्यकर्ते, तर त्यांना कोणी येऊन हात फिरून सवरून पाळलेल्या कुत्र्यासारखं वापरून घेतं. आणि किती वाईट परिस्थिती भाजपच्या कार्यकर्त्यांची नाशिकच्या, इतक्या भयान परिस्थितीमध्ये पण काय म्हणजे कसं किती किती अजून म्हणजे एखादा कुत्रा असेल ना तो 2दा आत्महत्या करेल. ज्या हिशोबाने नाशिकच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती आहे, एखाद्या कुत्र्याला जर ती वागणूक दिली ना तर तो 2दा आत्महत्या करेल, नाही मिळाला तर तिसऱ्यांदी परत उडी खाऊन मरेल, पण तो काम नाही करणार. जी परिस्थिती नाशिकच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे ना, मला असं वाटतं जगात कुठल्याच याची नसत. बाकी जिद्दीला सलाम आहे. अंधभक्त लोक म्हणायचे ते का, हे कुठंतरी सिद्ध किंवा कुठंतरी साम्य होताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. त्यामुळं भाऊ जय महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांना. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काढलेली संघटना ती शिवसेना, यासाठी तडजोड केली जाणार नाही, मंत्री संजय शिरसाट. एक लक्षात घ्या, सरकारची भूमिका कुणालाही जाणून बुजून आरोपी करण्याची नव्हती ना नाहीये. सरकारने त्यांच्याकडे जेव्हा या चौकशीचे फेरे, चौकशी कुणी सुरू केली, SITने त्यांनी सुरू केली. त्यांनी त्याच्या अहवालामध्ये सांगितलं निर्दोष आहे तर निर्दोष आहे. म्हणून कुणाला जाणून बुजून आरोपी करणं हे सरकारची भूमिका नव्हती ना नाही. म्हणून त्या यंत्रणेने जो काही अहवाल दिलेला आहे तो सरकारकडे आलेला आहे. सरकार त्याच्यावर योग्य तो निर्णय सुद्धा घेईल. बघा, सीबीआयचा रिपोर्ट काय किंवा SITचा रिपोर्ट काय, हे सर्व रिपोर्ट जेव्हा येतील त्या टायमाला खऱ्या अर्थानं कळेल. म्हणून परंतु एक तुम्ही सर्वजण असं या भूमिकेत जे आहात की सरकार कुणाला तरी अटक करायच्या भानगडीत आहे, असं जर असतं तर सर्वजण जेलमध्ये दिसले असते. जे कायदेशीर लढाई जो काही लढतो, आम्ही पहिल्यापासून सांगत असतो की कायदेशीर लढाई असते, ही आपण लढली पाहिजे. त्यात तुम्ही निर्दोष असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही. भाजपच्या नेत्यांनी आता माफी मागितली पाहिजे अशी मागणी होती ठाकरे गटाकडून. त्यांनी काय केलं पाहिजे ही त्यांची मागणी आहे, पण त्याबद्दल मी बोलणार नाही. आयुष्यातून उठवण्याकरता हे सगळे आरोप करण्यात नाही, असं कुणाला आरोप करून कुणाला राजकीय आयुष्यातून उठवता येत नाही. रोजच राजकीय पुढाऱ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जातात आणि म्हणून त्याच्यामुळं एखादा राजकारणातून उठतो असं समजायचं काही कारण नाही. परंतु त्याच्यात जर तो दोषी आढळला तर निश्चितपणे त्याच्या राजकीय करिअरवर डाग पडतो.
त्याच्याबद्दलची मला माहिती नाही, त्यांच्याकडे काय पुरावे आहेत याच्याबद्दलची मला माहिती नाही. सातत्याने नारायण राणे आणि नितेश राणे हे म्हणत होते की आमच्याकडे खूप सारे पुरावे आहेत, व्हिडिओ पुरावे आहेत, सगळे पुरावे आहेत. ज्यांनी बोललंय त्यांना विचारा, त्याबद्दलचे पुरावे त्यांनी सादर केले पाहिजेत. आमची ती जबाबदारी नाही. सरकार कसलं तोंडघशी पडलं? यंत्रणांनी केलेली चौकशी आहे, त्या चौकशीमध्ये काय निघलं, निष्पन्न झाले ते सर्व समोर येतच आहे. नाही, असं काही होत नाही. त्याने दोघं एकत्र द्यावं, त्यांचा आमच्या शुभेच्छा आहेत. नाही, असं काही होत नसतं. कोणी एकत्र आल्याने काही होतंय असं समजणं चुकीचं आहे. अनेक पक्ष या एनडीए मध्ये जर तुम्ही इंडिया आघाडी जर पाहिली, 27 पक्ष एकत्रित आले होते. म्हणून काही मोदीचं सरकार येण्यापासून थांबलं का? आलं सरकार. म्हणून हे जे काही आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्याचा एक टीजर काहीतरी प्रदर्शित झालेला आहे. एका वाघाला कोणतरी घेरलंय आणि दुसरा वाघ काहीतरी त्याला सपोर्टला जातोय. मला हे आश्चर्य वाटतं की हा कमजोर वाघ कोण आहे, याचं आता संशोधन आम्ही करतोय. परंतु मराठीच्या मुद्द्यापेक्षा राजकीय मुद्द्यावरती एकत्र आलेत का दोन भाग? राजकीयच खेळ आहे, बाकी मराठी मुद्दा राहिला कुठं? मराठीचा मुद्दा नव्हताच. मराठी हे आपली पहिली भाषा आहे, त्याच्याबद्दलचा कुणाचाही कॉम्प्रोमाइज करण्याचं काही कारण नव्हतं. ही आमची मातृभाषा आहे. आता जे काही त्यांनी जो काही GR काढला होता, हा त्यांच्याच काळात त्यांना अहवाल प्राप्त झाला होता. त्या मसलेकरांनी माशेलकरांनी जो काही अहवाल दिला होता 101 पानाचा, हे यांनी स्वीकारला. यांनीच कॅबिनेटला प्रस्ताव आणला. कॅबिनेटच्या पहिल्या पद्धत अशी आहे, पहिल्या कॅबिनेटमध्ये चर्चा होते, दुसऱ्या कॅबिनेटला त्याचं इतिवृत्त फायनल होतं, तेही त्यांनीच केलं. GR त्यांनीच काढला. होळी तेच करतायत. म्हणून त्यांचा बाकी गोष्टीशी संबंध नव्हता. म्हणून त्यांनी स्पेशली माघार घेतलेली आणि त्यांना कळून आलेलं आहे की ही चूक आपली होती. म्हणून तुम्ही पाहत असाल हाऊसमध्ये त्याच्याबद्दल कुठेही शब्द काढला जात नाही. कारण आहे त्याचं. जर काढलं तर ते अंगलट येईल हे त्यांना माहिती आहे. आणि त्या दिवशी सुद्धा तुम्ही पाहिलं, आमची प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वी, कॅबिनेटची प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वीच त्यांनी त्यांची माघार घेतली. काय कारण आहे? इतका मोठा इश्यू जर तुम्हाला वाटत होता तर माघार काय घेतली? म्हणून हे सर्व राजकीय खेळ त्यांच्या अंगावर उलटली होती. आता ही जी काही 5 तारखेचं ते काही म्हणतात ते यासाठी की आता ही आगामी महानगरपालिकेची निवडणूक हाच एक बेस आहे आणि त्याच्यासाठी ते एकत्र येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी सर्वांनी एकत्र येणं म्हणजे कोणी? आम्ही मराठी मुद्द्यावर एकत्रित आहोत. मराठी मुद्द्यासाठी कोणतेही त्याच्या विरोधात जायचा प्रयत्न केला तर ताकदीनिशी आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. म्हणून मराठी हा आमचा श्वास आहे. शिवसेना प्रमुखाची भूमिका आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काढलेली संघटना ती शिवसेना आणि त्याच्यासाठी कुठेही कॉम्प्रोमाइज केले जाणार नाही. मनाने सर्व ताकदीनिशी आम्ही मराठी माणसाच्या सोबत आहोत. सर, नवी मुंबईमध्ये बॅनर शोले चित्रपटाचा डायलॉग वापरून कुठेतरी सरकारला टोला लगावलाय. उधर कितने आदमी थे 2, इधर 3, फिर भी वापस आ गए. अशा डायलॉगबाजी केली. कुणी केली? उद्धव ठाकरे. आता 2 आणि 3 वर नका येऊ. आता पक्षात निवडणुका यायला लागलात. आता मोठा जल्लोष करा. पुन्हा लोकांना सांगा मराठी. सप्तशृंग गडावरील लवकरच रस्त्याचं काम पूर्ण होणार. खासदार भास्कर भगरे. 3.5 सप्तशृंगी गड आहे आणि गडावरती रस्त्याचं काम चालू आहे. ते रस्त्याचं काम एवढं बिकट आहे की लांब ते लांब रांगा लागतात, धुकं असतं. आता सरावाने 1 महिन्यावर येऊन ठेपलेलं आहे. भाविकांची संख्या वाढणार. तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला काही विनंती कराल का? पाठीमागे चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने यात्रा होती, त्या काळामध्ये अधिकाऱ्यांना बोलून बैठक घेतली होती. त्या रस्त्याचं काम युद्ध पातळीवरती करा सूचना दिलेल्या होत्या, परंतु त्या काळामध्ये रस्त्याचं काम काही पूर्ण झालेलं नाही आहे. मी मागच्या 8-10 दिवसापूर्वी दर्शनासाठी खासदार लंके आम्ही सगळे गेलो होतो. त्यावेळेस ते बघितलं की वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. परंतु परत एकदा मी त्यांची बैठक घेऊन हे काम कसं लवकरात लवकर मार्गी लागेल, कारण गडावरती येणारा भाविक हा राज्यामधून देशामधून येत असतो आणि त्या भाविकाची गैरसोय होऊ नये किंवा एखादी दुर्घटना घडू नये या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. पदाची लालसा असणारे पक्ष सोडून जात आहेत. माजी आमदार वसंत गीते. मला असं वाटतं ही आव्हानं वगैरे काही नाही. जे स्वार्थी लोक आहेत ते जातील. ज्यांना
कायद्याची भीती आहे, ज्यांना ईडी CBIची भीती आहे, ज्यांना पदाची लालसा आहे, जे प्रभागात निवडून येऊ शकत नाही, अशांना असं वाटतं की आपण सत्तेबरोबर गेलं पाहिजे, पैसा मिळणार आहे, आणि एवढ्या मोठा लोभ दाखवल्यानंतर ही मंडळी चालली. परंतु ज्याच्यामध्ये धमक असेल ना, तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो. आणि हे सगळे जे आत्ता जे घडतंय आपल्या ज्या पद्धतीने आपण बघतोय, राजकारणाचा जो चिखल झालेला आहे, ते चिखलामध्ये फसण्यासाठी ही सगळी मंडळी जाते असं मला वाटतं. आणि बाळासाहेबांनी निश्चितपणे, मी सांगतो, राजसाहेब असो बाळासाहेब असो, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस आम्हाला शिकवलेलं आहे. आणि यांना पुन्हा एकदा तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ताकद निश्चितपणे उद्धव साहेबांच्या माध्यमातून, राऊत साहेबांच्या माध्यमातून, आदित्य साहेबांच्या माध्यमातून, आणि मला असं वाटतं राजसाहेबांच्या माध्यमातून दोघांकडूनही मिळेल. पंढरपूर पहिली विठ्ठल एक्सप्रेस खामगाव येथून पंढरपूरकडे रवाना. विठ्ठल भक्तांच्या दर्शनासाठी मध्य रेल्वेने सुरू केलेल्या खामगाव ते पंढरपूर विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी रेल्वे स्थानकावरून विठ्ठल भक्तांना घेऊन पंढरपूरला रवाना झालेली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. रेल्वे स्थानकाचा परिसर रंगीबेरंगी पताकांनी सजवण्यात आलेला आहे. पक्षीय नेते, विविध संघटना, संस्था यांच्यातर्फे विठ्ठल भक्तांच्या स्वागताचे फलक येथील रेल्वे स्टेशन परिसरात लावण्यात आलेले आहेत. गुरुवारी विठ्ठल दर्शनाकरता रवाना झालेले काय नेमक्या भावना आहेत? तुम्ही दरवर्षी येता, आज मंत्री म्हणून तुम्ही यांचं स्वागत केलं. आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले हजारो वारकरी हे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात. आणि आपण गेल्या मागच्या काही वर्षापासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी खामगाव येथून स्पेशल पंढरपूर बस पंढरपूर रेल्वे आपण या ठिकाणाहून सोडत असतो. आजही पंढरपूरसाठी वारकऱ्यांना घेऊन पहिली गाडी रवाना झालेली आहे आणि दुसरी गाडी मला वाटते 6 तारखेला त्या ठिकाणी रवाना होणार आहे. आणि त्यामुळं हजारो भाविकांची सोय झालेली आहे आणि अतिशय आरामात प्रवास करून सर्व भाविक, सर्व वारकरी पंढरपूरला आषाढीच्या दर्शनाला त्या ठिकाणी जातात. खामगाव जालना रेल्वे मार्ग येणाऱ्या काळात भक्तांना पावास मिळेल का? काय प्रयत्न असतील आपले? बिलकुल, सर्व प्रयत्न शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. आपला खामगाव जालना रेल्वे मार्ग जवळपास सगळ्या रेल्वे बोर्ड असेल, रेल्वे मंत्रालय असेल, महाराष्ट्र सरकारची NOC असेल, ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आता तो नीती आयोगाकडे गेलेला आहे. लवकरच नीती आयोगाची मान्यता घेऊन या कामाला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात. पडेगाव मेटमिठा येथे अतिक्रमणावर महानगरपालिकेच्या वतीनं कारवाई. शहरात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत आज पडेगाव मेटमिठा येथील 600 मालमत्तेंवर बुलडोझर चालवण्याची कारवाई सध्या सुरू आहे. या कारवाईमध्ये सुमारे 600 मालमत्ता या रुंदीकरणात बाधित होतील, त्यामुळे हे अतिक्रमण काढले जात आहे. चिकलठाणा, मुकुंदवाडी येथे थेट कारवाई करण्यात आली होती. मात्र या पडेगावात 2 दिवसांपूर्वी मार्किंग करण्यात आली, तर भोंगा फिरून सूचना दिल्याचा दावा देखील मनपाने यावेळेस केला आहे. या अतिक्रमण पथकामध्ये 5 टीम तयार करून 400 कर्मचारी महानगरपालिकेचे आणि 200 पोलीस कर्मचारी आहेत. पडेगाव ते मेटमिठा या रस्त्यावर 900पेक्षा जास्त अधिक अतिक्रमणे आहेत आणि त्यांची. चंद्रपुरात ख्रिश्चन समाजाचा मोर्चा. आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध. ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी चंद्रपूर शहरात ख्रिश्चन समाजाच्या वतीनं भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा हम ये कहना चाहते कि भारतीय मसीह लोग ये शांति प्रिय लोग हैं और संविधान के पद पर बैठे हुए लोग इस प्रकार से अगर वक्तव्य करते हैं तो हमारे लिए ये बहुत हानि की बात है. और इसलिए आज संत अंद्रिया देवालय यहाँ से हम कलेक्टर ऑफिस तक जाएंगे हमारा विरोध दर्ज करने के लिए. और हम चाहते हैं सरकार इस बात का ध्यान दे और हमारी सुरक्षा के लिए वो कुछ करे. गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीचे 1 दिवसीय धरणे आंदोलन संपन्न. गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीच्या वतीनं गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर साहेब अफजल नगर साहेब नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र गुरुद्वारा अधिनियमातील कलम 11 मध्ये करण्यात आलेले अन्यायकारक संशोधन रद्द करावे आणि 1956च्या मूळ कायद्याप्रमाणे अध्यक्ष निवडीचा अधिकार गुरुद्वारा बोर्डाला द्यावा, यासाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे.
आज 3 जुलै 2025 रोजी नांदेडचे संत बाबा बलविंदर सिंगजी आणि संपूर्ण शीख समाज आणि गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीच्या वतीने वर्ष 2015मध्ये सरकारने गुरुद्वारा ॲक्ट 1956च्या कलम 11मध्ये जे संशोधन केला होता तो संशोधन लोकशाहीच्या विरुद्ध होता। त्या संशोधनाच्या आधारे गव्हर्नमेंटने अध्यक्ष निवडण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला आणि ते लोकशाही विरुद्ध आहे। गुरुद्वारा बचाव संघर्ष समिती 10 वर्षापासून लढत आहे, शीख समाज लढत आहे। एक वेळ अशी आली, संत महापुरुष गुरुद्वाऱ्यावर अरदास करून पंचप्यारे साहेबांना रस्त्यावर उतरले, भूतोना भविष्य झालं, तरी पण या सरकारला जाग येत नाही आहे। शीख समाजामध्ये मोठा रोष आहे। 3 जुलै रोजी आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी मार्फत सरकारनं आम्ही चेतावणी दिलेली आहे। या पावसाळी अधिवेशनामध्ये या विषय निर्णय घेऊन संशोधन रद्द करावं। नांदेडचे स्थानिक जे शीख आहे याच ॲक्टमध्ये आमची संख्या 10 ते 11 करावी, कारण आमच्या संख्याबळ नाही। 56 भूमी अभिलेख कार्यालयातील मुजोर अधिकाऱ्यांची महिलेसोबत अरेरावी। मोताळा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। जमीन मोजणीसाठी 1 वर्षापूर्वी केलेल्या अर्जावर अजूनही कार्यवाही होत नसल्याने त्रस्त झालेल्या महिला अर्जदारांनी संबंधित भूमिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून अरेरावीची आणि उद्धटपणाची वागणूक मिळत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे। नाही नाही, मग 27 तारखेला तुम्ही आम्हाला नाही आई आता सांगा। नाही नाही, तुम्ही काय म्हणता, तुम्हाला जे करायचं ते करा। मग 27 तारखेला तुम्ही मग तुम्ही तारीखच काढून 27 तारखेला तारीखच नव्हती काढायला पाहिजे होती। लावा पोलीस स्टेशनला, लावा पोलीसला लावा हा आई पोलीस स्टेशनला कलेक्टर आहे की कोण आहे, बोला आधी। तुमची चुकी आहे की आमची चुकी आहे? नाही, गरीब ऐका, गरीबाला मारणं थांब 2 मिनिट आहे। गरीबाला मारणं असेल तर असंच मारा साहेब। बोला ना, काय देऊ तुम्ही? समजलं का? बोला कोणता पोलीस येतो तो काय ना, म्हणजे आम्ही मग 27 तारखेपासून आम्ही घरी आहे। नाही साहेब काय, नाही साहेब म्हणून राहिले तुम्हाला जे, नाही साहेब म्हणून राहिले जे करायचं ते करा। मग ठीक आहे बा, नाही तुमची भाषा आहे, आम्ही तुम्हाला नम्रपणे विचारू राहिलो की साहेब 27 तारखेला तुम्ही नाही ठीक आहे। मी त्याला नाही, रेकॉर्डिंग म्हणजे हे तर लिगल आहे, आम्हाला परमिशन, आम्ही हे नागरिक आहे। साहेब काय बोलू राहिले? सर, आपल्या मोताळा कार्यालयातील जाधव नामक जे अधिकारी आहे एका महिलेसोबत अरेरावी किंवा अर्वाच्या भाषेत बोलत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। काय नेमकी चौकशी केली का, काय कारवाई होणार आहे? आपण जो व्हिडिओ दाखवला, व्हिडिओ व्हायरल झालेला, जो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे, व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही आता त्यांच्यावर जी काही नियमानुसार कारवाई आहे कार्यालयीन, ती कार्यालयीन कारवाई त्यांच्यावर करू। त्याचप्रमाणे ते जे रवींद्र मोरे आहेत नामक ज्यांची मोजणीचं प्रकरण आहे, तर त्यांना 9/7/2025 ही सुधारित तारीख त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्याच दिवशी त्यांची त्या ठिकाणी मोजणी होऊन त्यांना त्यांची जी कप्रत आहे ती त्यांना त्या ठिकाणी निर्गमित करण्यात येईल आणि जो संबंधित कर्मचारी त्यांच्यावरची नियमानुसार आपण कारवाई आहे शिस्तभंग ती आपण प्रस्तावित करू।